दुसरीकडे गुजरातमध्ये आघाडीसाठी काँग्रेसची राष्ट्रवादीशी बोलणी सुरू असून लवकरच आघाडीचा निर्णय होईल असं काँग्रेसचे गुजरात प्रभारी आणि खासदार राजीव सातव यांनी स्पष्ट केलेलं आहे। सगळ्यात अकार्यक्षम जर सरकार कुठलं असेल तर ते महाराष्ट्रातलं आहे। म्हणजे गुजरातच्या सोबतचा जर नंबर कोणाचा लागत असेल तर तो महाराष्ट्राचा लागतो। एकही आश्वासन म्हणजे जोरजोरात भाषणं द्यायची आणि एकाही आश्वासनाची पूर्ती करायची नाही असा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी मागच्या 4-4.5 वर्षात राबवला। म्हणजे या देशामध्ये मोदींनंतर सगळ्यात जास्त खोटं बोलणारं कोण असेल तर ते मला वाटतं या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील। महाराष्ट्राच्या त्या वाट्याला काही आलं नाही। 48 पैकी 42 खासदार ज्या राज्याने दिले त्या राज्याच्या वाट्याला काही येऊ नये हे दुर्दैव आहे। तर राज्यातून सेना भाजपचे 42 खासदार लोकसभेवर निवडून गेले, पण त्या बदल्यात मोदी सरकारने राज्याला फारसा निधी दिला नाही। भाजपच्या दोन्ही सरकारांनी जनतेला दिलेली आश्वासनं पाळली नाहीत असा आरोपही राजीव सातव यांनी केला। ते जय महाराष्ट्र न्यूजच्या मुलाखतीत बोलत होते। गुजरातच्या संदर्भात सुद्धा 4 तारखेपर्यंत फॉर्म भरायची वेळ आहे, मुदत आहे आणि राष्ट्रवादी सोबत आमचा बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे। राष्ट्रवादी सोबत चर्चाही सुरू आहेत। म्हणजे आज या घडीला सांगता येणार नाही की राष्ट्रवादी वेगळी लढेलच। तिथे आमच्याकडून आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न अशीच की महाराष्ट्रामध्ये आम्ही सोबत लढतो आहोत, गुजरातमध्ये आम्ही सोबत लढावं ही माझी व्यक्तिशः भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुद्धा सुरू आहे आणि मला वाटतं की त्याला यश निश्चितच येणाऱ्या काळात येईल। आणि त्यामुळे एकदा हे चित्र स्पष्ट झाल्यावरच त्या संदर्भात बोलणं योग्य राहील, परंतु आमच्याकडून प्रयत्न आम्ही पूर्ण करतोय की राष्ट्रवादी ही आमच्या सोबत गुजरातमध्ये सुद्धा यावी।